नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विशेष अपडेट आहे. टीईटी व सीटीटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतचं महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही इथे पाहत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ नेमकी कधीची आहे, किती आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जी आर जर बघितला तर 20 ऑगस्ट 2024 म्हणजेच कालचा जी आर आहे. आज 21 ऑगस्ट आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या आश्रमशाळा दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ भागात असून अनेक शिक्षक शिक्षकेतर पदे रिक्त राहत होती. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता सदरहू पदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका रोजंदारी तत्वावर भरण्यात येत होती. सबब दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विभागाचे दिनांक 1/12/2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. सदर विशेष भरती प्रक्रियेद्वारे अगोदरच शासकीय आश्रमशाळेमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास अशा उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किंवा करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मित्रांनो, 3 वर्षामध्ये त्यांना जो काही शिक्षक पात्रता परीक्षा जे लोक नव्हते तासिका तत्वावर शिकवणारे त्यांना 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टीईटी परीक्षा पास करून देण्यासाठी किंवा पास करण्यासाठी कालावधी दिला होता, तो समाप्त झालेला आहे. पुढे काय म्हटले बघा, सदर विशेष भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सीटीटी उत्तीर्ण होण्यासाठी 3 वर्षाची मुदत माहे जुलै ऑगस्ट 2022 मध्ये संपुष्टात आली आहे. तथापि राज्यात उद्भवलेल्या कोविड-19च्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन 2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली नाही. सन 2020-22 कालावधीत केवळ 2 वेळाच शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आयोजित करण्यात आली होती. यांना सुद्धा माहित नाही, फक्त एकच वेळेस 2021 ला टीईटी परीक्षा पास म्हणजे टीईटी परीक्षा झालेली आहे. सीटीटी परीक्षा साधारण सीटीटी परीक्षा 1 आणि टीईटी परीक्षा 1 असं 2दाच झाले कोविड-19 मुळे. तर पुढे काय बघा, प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीटी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशा संधी न मिळाल्याने अशा प्राथमिक शिक्षकांना टीईटी सीटीटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदत वाढ देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून आदिवासी विभाग 1/12/98 राबविण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाच्या शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी खालील निर्णय घेण्यात येत आहे. तर ती मुदत वाढ कुठपर्यंत असणार आहे हे खूप महत्वाचं आहे. आदिवासी विभाग 1/12/2018 राबवण्यात आलेल्या विशेष शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे आजच्या दिनांकापासून 2 वर्ष मुदत देण्यात येत आहे. म्हणजे समजा एखाद्या आश्रमशाळेमध्ये तासिका तत्वावर एखादा शिक्षक जर काम करत असेल तर प्राथमिक शिक्षण म्हणजे प्राथमिक वर्गांना शिकवत असेल तर त्यांना 2 वर्षामध्ये आगामी 2 वर्षामध्ये पात्रता परीक्षा पास करायची आहे. तुम्ही टीईटी करा किंवा सीटीटी करा, याच्यामध्ये काही नाही, दोन्हीपैकी एक केलं तरीही चालतं. आदिवासी विभाग जर तुम्ही ही शिक्षक पात्रता परीक्षा या पुढल्या 2 वर्षामध्ये पास झाला नाही तर तुमची सेवा समाप्त होणार आहे. लक्षात घ्या, तुमची सेवा समाप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर टिकून राहायचं असेल तर कोणत्या शाळेमध्ये इथे पहा, आदिवासी शाळेमध्ये टिकून राहायचा आदेश असेल तर बघा इथे आश्रमशाळा, त्यानंतर दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ भागात असून अनेक शिक्षक शिक्षकेतर पदे म्हणजे आदिवासी विभागातील आश्रमशाळा वगैरे जिथे तासिका तत्वावर जे लोक काम करतात त्यांना 2 वर्ष येत्या 2 वर्षामध्ये टीईटी परीक्षा कंपल्सरी पास असणं गरजेचं आहे. टीईटी परीक्षा म्हणजेच टीईटी पात्रता परीक्षा कुठलीही असली तरी चालेल, टीईटी करा किंवा सीटीटी करा, पास करून टाका मित्रांनो, कारण महत्वपूर्ण निर्णय आहे. 2 वर्षामध्येच करायचे नसता, अदरवाईज आपली सेवा समाप्त होणार आहे. त्यासाठी आपली मदत लागली तर माझा क्लासचं सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो.
मित्रांनो, टी 2024 जे काही परीक्षा होणार आहे यासाठी आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, टेक्स्ट बुक, ई बुक, नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, डिजिटल बरोबर लाईव्ह क्लास, लेक्चर अनलिमिटेड वेळेस पाहता येणार आहे. एका वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो. पूर्णपणे या वर्षामध्ये टीईटी, टेट, सीटीईटी परीक्षा आपल्याला कव्हर करून दिली जाणार आहे. त्यासाठी माझा इथे संपर्क क्रमांक दिलाय. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे नक्कीच माझ्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून क्लास बद्दलची माहिती मिळवू शकता. आणि 4000 मध्ये एका वर्षाची व्हॅलिडिटी देणारं सगळ्यात कमी फीस आकारणार आपलाच गुरु अकॅडमी क्लास आहे. नक्कीच मला व्हिजिट करायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.